नमस्कार मित्रांनो, पूर्णाजी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या अकाल निधनामुळे संपूर्ण टीमने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतोय की मधुभाऊंना गंभीर धक्का बसतो आणि ते कोमात जातात. आणि मित्रांनो, ही बातमी ऐकून सायली पूर्णपणे कोलमडते. अर्जुन तिला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो. मित्रांनो, पण त्यांच्या मनात एक विचार सतत फिरत असतो. मधुभाऊ शेवटच्या क्षणी सायलीला तिच्या आई वडिलांचं खरं सत्य सांगण्याच्या तयारीत होते, जे त्यांनी फक्त अद्वैत आणि अर्जुनला सांगितलं होतं. यावरून आता अर्जुन मनोमन ठरवतो की सायलीचे आई बाबा अजूनही जिवंत आहेत आणि त्यांचा शोध मी लवकरात घेणार आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा, कल्पना, अस्मिता यांना भेटायला अस्मिता घाबरलेली असते. तेव्हा प्रतिमा तिला धीर देते. तिला सायलीची ही खूप काळजी वाटत असते. ती देवी समोर मनापासून जे आहे ती प्रार्थना करत असते. जिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, त्या मुलीवर आता हा दिवस आला आहे. त्या मुलीवर असं का ओढावलं? जन्मदात्याचं प्रेम तिला मिळालंच नाही आणि ज्यांनी मायेचा हात दिला त्यांनाही तू तिच्यापासून दूर करतोस. अशी भावनिक वातावरण थोड्याच वेळात आता आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप कल्पनाला फोन करतो आणि सांगतो मधुभाऊ कोमात गेले आहेत. हे ऐकताच कल्पनाच्या मनात सायलीची काळजी वाढते. तरीही मित्रांनो, ती तिच्या विजयी असलेला राग कमी होत नाही. म्हणूनच ती सुनेशी बोलायलाही तयार नसते. आणि मित्रांनो, हे पाहून कल्पना आणि सायली मधलं अंतर अखेर कमी होणार. प्रतिमाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की दुसरीकडे नागराज रक्ताने माखलेला हात घेऊन थेट महिपतच्या घरी जातो. तो महिपतला सांगतो की मधुभाऊंना आपणच मारलं आहे. हे ऐकून महिपत आनंदाने खुश होतो. पण दुसरीकडे नागराजच्या मनाला काहीतरी कुरडत असतं. त्याला पटतच नसतं की खरंच त्याच्या हातून खून झाला आहे. तो घाबरलेला असतो, अस्वस्थ असतो. त्यावेळी महिपत त्याला धीर देतो आणि म्हणतो की सर्व काही आपल्या नियंत्रणात असल्यासारखं सांगतो. त्यानंतर महिपत लगेच साक्षीला फोन करून अपडेट देतो की नागराजने मधुभाऊंना संपवलं आहे. दुसरीकडे अश्विन नेहमीप्रमाणे प्रियाला भेटण्यासाठी गेलेला असतो आणि तुरुंगात येतो. प्रिया त्याला पाहताच पुन्हा रडायला सुरुवात करते. अश्विनला सांगते महिपतने तुरुंगातील एक माणूस विकत घेतलाय. त्याच्यामुळे साक्षीकडे मोबाईल पोहोचला आहे. त्या फोनमधून तिला बाहेरच्या गोष्टी, प्रत्येक हालचालींची माहिती मिळते आणि इथूनच आता मधुभाऊ बद्दल सगळं समजले आहे. मी सांगून प्रिया भाऊक असल्याचं आव्हानते. ती अश्विन समोर मधुभाऊंचा पुळका दाखवत असते. मला त्यांना एकदा तरी भेटायचंय. तू काही करून मला त्यांच्याजवळ घेऊन जा. असा हट्ट प्रिया आता अश्विनकडे करते. सायली सतत रडून खूप थकलेली असते. तिची अवस्था पाहून सर्वांना खूप वाईट वाटत असतं. पण अर्जुनच्या मनात एक विचार ठाम असतो. मधुभाऊ शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांनी सायलीच्या आई वडिलांबद्दल जे सत्य मला सांगितलं त्याचा खरा अर्थ मला समजून घ्यायला हवा. तोपर्यंत सायलीला काही सांगणं अशक्य आहे. अर्जुन असं म्हणत असताना डॉक्टर साहेब येऊन सगळ्यांना माहिती देतात. मधुभाऊ आता नवीन उपचाराला प्रतिसाद देत आहेत. ऐकून सगळ्यांना थोडासा दिलासा मिळतो. तर मित्रांनो, आता मधुभाऊंना सत्य समजलंय ते आता सगळ्यांसमोर कसं येणार हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते नक्की कळवा. धन्यवाद.